मागणी नसताना अनेक प्रकल्प कॉर्पोरेट लॉबीचा फायदा करण्यासाठी विकासाच्या नावावर कार्यात मंजूर होताना दिसतायत। सध्या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्ग आणि स्मार्ट प्रीपेड मीटर योजना राबवण्यासाठी कॉर्पोरेट शक्ती कार्यरत आहे। त्यांना मदत करण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि सत्तेमधील काही लोकप्रतिनिधींचे हात सरसावत आहेत। निव्वळ सर्वसामान्य जनतेच्या पैशाची लूट करणं हेच एकमेव उद्दिष्ट घेऊन या कॉर्पोरेट कंपन्या पुढे आल्या आहेत। कॉर्पोरेट लुटीविरुद्ध जागृती वाढवण्यासाठी आणि शक्तीपीठ महामार्ग तसंच स्मार्ट प्रीपेड मीटर कायमचं हद्दपार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर 8 जुलै रोजी जोरदार निदर्शनं करणार असल्याचं महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं। या शक्तीपीठ महामार्गामुळे कुणाचाही फायदा होणार नाही असं असताना महाराष्ट्र शासन कॉर्पोरेट कंपन्यांचा फायदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करत असल्याचा आरोप महासंघाच्या वतीनं करण्यात आला। हजारो एकर जमिनीचं अधिग्रहण करून सरकार हा मार्ग पुढे रेटू पाहत असून त्याला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होतोय। सरकारनं सध्या या शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती दिली असली तरी तो अद्याप रद्द केलेला नाही। जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग आणि स्मार्ट प्रीपेड मीटर कायमचं रद्द होत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहणार असल्याचा इशारा महासंघानं दिलाय। या पत्रकार बैठकीला श्रमिक महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड अतुल दिघे, कॉम्रेड प्रकाश कांबरे, कॉम्रेड सुरेश पाटील, प्रकाश जाधव, राजकुमार जाधव, रजनी पाटील, संजय गावडे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते।